मागील काही दिवसांपासून नाशिकमधील महिंद्रा कंपनीचा उद्योग गुजरातला जाणार असल्याचा चर्चाला उधाण आलं होतं। यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमधील महिंद्रा कंपनीचा उद्योग हा नाशिकमध्येच राहणार असल्याचं देखील सांगितलं होतं। उद्योग विभागाच्या महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमासाठी आज उद्योगमंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी महिंद्राचा विस्तार नाशिकमध्ये होणार असून परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरला असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं। मी साहेब तुम्हाला 100% आता त्याच्यामधनं तुम्ही कसं घ्यायचं हे तुम्ही ठरवा, पण मी तुम्हाला ग्वाही देतो की कदाचित ऑटोमोबाईल सेक्टरच्या अगोदर डिफेन्सचा प्रोजेक्ट इथे येईल, परंतु डिफेन्सचा प्रोजेक्ट इथे येणार हे निश्चित आहे। फक्त मी आज त्या कंपनीचं नाव एवढ्यासाठीच घेत नाही, त्यांना इन्सेंटिव्ह जोपर्यंत आपण त्यांना पाहिजे तसा देत नाही तोपर्यंत ते फायनली येस म्हणत नाहीत। नाहीतर मी तुम्हाला सांगितलं की 80% चर्चा यशस्वी झालेली आहे, फक्त 20% जी झाली ती पाहिजे तर मी इथे येण्यापेक्षा जी डिफेन्समधली इंडस्ट्री इथे येणार आहे त्या संचालकाला, त्या उद्योजकाला इथे पाठवेन आणि ते स्वतः इथं प्रेस घेतील। महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे उद्योग भरारी म्हणून 7 कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, त्यातला एक कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये सगळी असोसिएशन उपस्थित होती, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतले लाभार्थी उपस्थित होते, विश्वकर्माचे लाभार्थी उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या समन्वयामध्ये आम्ही 2.5 वर्षामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काय काय केलं आहे त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र मागची 2 वर्ष एक नंबरला आहे। या 3 महिन्यामध्ये देखील 75,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट परकीय ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि हे सगळं आपल्यामार्फत जनतेच्या समोर यावं आणि काही लोक उद्योग विभागाच्या बद्दल जसा लोकसभेमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीचा करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याला पुराव्यानिशी उत्तर आमच्या उद्योग विभागानं महाराष्ट्रात 7 ठिकाणी दिलेलं आहे। उद्योग भरारी कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योगमंत्री एखादा आश्वासन पूर्तीची गुड न्यूज देतील काय, असा प्रश्न उद्योजकांना होता। उद्योगमंत्री सामंत यांनी 2 वर्षात नाशिकला अनेक आश्वासने दिली आहेत, त्याची पूर्तता यात होईल का याकडे लक्ष लागलं होतं। मात्र आता उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।